मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोडकसागर धरण तुडुंब भरलं. मोडकसागर तुडुंब भरल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग आणि त्यामुळे वाडा तालुक्यातल्या वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबई महानगर परिसरात पावसाचा जोर कायम. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडीत रात्रभर पावसाची संततधार. पुण्यातल्या खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढला. खडकवासला धरण 80% भरलं. घाटमाथ्यावर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे चारही धरणाच्या पाणी पातळीत वाढ आणि त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता. पालघरमधील सूर्या धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडले. धामणी आणि कवडास मिळून सूर्या नदीमध्ये 37,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीच्या पातळीत मोठी वाढ. नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. पालघर जिल्ह्यात तुफान पाऊस आणि त्यामुळे जिल्ह्यातील उमरोली सरावली रस्त्यावर पाणी साचलंय आणि त्यामुळे परिसरातील वाहतूकही मंदावली आहे. परिसरातील लोकांचे मोठे हाल. सलग दुसऱ्या दिवशी पालघरच्या वसई विरार महापालिका क्षेत्रात मुसळधार पाऊस. सखल भाग जलमय. गालानगर येथे रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय. पालघरमध्ये सूर्या वैतरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी धुकटण या गावामध्ये पाणी शिरलंय. पावसाच्या पाण्यात काही ग्रामस्थ अडकल्याची भीती. मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमधील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीत वाढ. कर्जत, नेरुळमध्ये देखील दमदार पाऊस. पावसाचा जोर वाढल्यास उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता. पाणी कपातीपासून पुणेकरांना दिलासा. सध्या कोणतीही पाणी कपात नाही. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे पुणेकरांची चिंता मिटली. पुणे शहरात नियोजनबद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार. पर्यटन नगरी लोणावळ्यात तुफान पाऊस सुरू. 24 तासात 131 मिलीमीटर पावसाची नोंद. धबधबे आणि हिरवाईनं नटलेल्या लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस. भंडारदरा परिसरात गेल्या 24 तासात 175 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणाचा पाणीसाठा 85%वर. भिवंडीतही कालपासून तुफान पाऊस आणि त्यामुळे कामवारी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. स्थलांतर करण्यासाठी सज्ज राहण्याचंही आवाहन. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 3,165 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकच्या देवळा तालुक्यातल्या गिरणा, पुणद आणि मार्कंडी नद्यांना पूर. विठेवाडी, सावकी, फरशी पूल पाण्याखाली. शेतीचे नुकसान. सणकापूर आणि पुणद धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकच्या सटाण्याचे हरणबारी धरण ओव्हरफ्लो. मोसम नदी ही दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे मोसम, काटवण व करंजाडी या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सांगलीचं चांदोली धरण 75% भरलं. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा. वारणा धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्यानं वाढ. रायगड यासोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेणार आहोत. कुठेही जाऊ नका. पाहत राहा